विठोबार तुम्हाय विठोबार तुम्हाय जय जय विठोबार तुम्हाय विठोबार तुम्हाय साठविला हरी जी हृदय मंदिरी त्यांची सरली येरझार झाला सफळ व्यापार हरी आला हता मग कैची भय चिंता त्यांची सरली येरझार झाला सफळ व्यापार तुका म्हणे हरी काही उरोने देऊरी त्यांची सरली येरझार झाला सफळ व्यापार विठ्ठला विठ्ठला काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासे अपुलिया योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं कलाङ्काङ्कतेजोऽधिकामोदिवक्त्रं खलानिशवादापनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति संपाद्य ज्ञानैच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तम् आत्मरूप गणेशु स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्यांची सरली येरझार झाला सफळ व्यापार प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग हा देहूचे सुप्रसिद्ध साधू संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वसंत विश्वभूषण जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे। या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय येरझार कोणाची संपली हे सांगतायत। आज वैकुंठवासी हरिभक्तपरायण सुभाष गुरु महाराज पाठक यांचा पुण्यतिथीचा महत्त्वाचा दिवस आहे आणि काल ज्ञानेश्वरी जयंती जे नाथ महाराजांनी संशोधित केलेली प्रत भाद्रपद मास कपिला षष्ठी तर ती ज्ञानेश्वरी जयंत्याने सुभाष गुरु महाराजांच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा
महोत्सव संपन्न होतो आहे. म्हणून एक जीवनात आल्यानंतर नेमकं काय केलं पाहिजे, काय घडवलं पाहिजे, हे ज्यांनी आपल्या जीवनातून सर्वांच्या निदर्शनास आणून दिलं, त्या सुभाष गुरु महाराजांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने तसंच काही महत्त्व सांगावं की जीवन हे कशा करता आहे आणि ज्या मार्गाने जीवन व्यतीत केलं त्यातून काय घडू शकतं, काय प्राप्ती होऊ शकते हे समजावं म्हणून हा अभंग मी आज आपल्यापुढे सेवेला घेतलेला आहे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये या दोन गोष्टीला आपण फार महत्त्व देतो आणि त्या चांगल्या प्रकारे आपण उत्साहाने संपन्न करतो. देवाची जयंती आणि महात्म्यांची पुण्यतिथी हे दोन उत्सव आपल्या जीवनात अतिशय महत्त्वाचे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आपण देवाची जयंती करतो, रामनवमी, कृष्णाष्टमी, देवाच्या जयंतीचे उत्सव संपन्न करतो. देवाची जयंती का करतो बरं? तर याचं कारण असं आहे, देवाच्या इथं येण्याला महत्त्व आहे म्हणून तो येण्याचा दिवस महत्त्वाचा मानून आपण ती जयंती मोठ्या उत्साहाने संपन्न करतो. कारण जगतात विषम परिस्थिती निर्माण होते, धर्माचा ऱ्हास होतो, अधर्म वाढला जातो, तो भार पृथ्वीला सहन होत नाही, ती वत्सरूप धारण करते, ब्रह्मदेवाकडे जाते. आपण जन्मप्रसंग पाहतो त्यावेळेला सर्व देवाची प्रार्थना करतात की देवा आता या स्थितीत राहून जमणार नाही, भयानक अधर्म वाढला गेलेला आहे, धर्माला ग्लानी आलेली आहे, अधर्म वाढला गेलेला आहे, दुष्टाने भयानक स्थिती निर्माण केलेली आहे. म्हणून साधूंच्या रक्षणाची, दुष्टाच्या निर्मूलनाची आणि धर्माच्या संस्थापनेची आवश्यकता आहे. म्हणून आपण इथे या, सगुण साकार व्हा आणि या पृथ्वीला भारापासून सोडवा असा हट्ट धरतात, आग्रह धरतात आणि देवाला बळच रूपाला आणतात. आणि देव आल्यानंतर हे घडवतो, दुष्टांचं निर्दळन, भक्तांचं संरक्षण आणि धर्माची संस्थापना करतो. म्हणून त्याच्या येण्यातून हे घडत असल्यामुळे तो येण्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा मानून आपण देवाची जयंती साजरी करतो. त्या येण्याच्या दिवसाला महत्त्व आहे आणि महात्म्यांची पुण्यतिथी साजरी करतो. पुण्यतिथी का? तर ते तुमच्या आमच्या प्रमाणेच जन्माला येतात, पण जन्माला आल्यानंतर जीवनात अशी क्रांती करतात की याच जन्माने ते जन्म संपवतात, याच एका मरण्यातून मृत्यूला संपवतात आणि आपण आत्मरूपाने उरतात. म्हणून त्यांचा तो जाण्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा मानून आपण ती पुण्यतिथी म्हणून साजरी करतो. पार्था ऐशिया परी जो जन्मेची जन्म निवारी, मरणे मृत्यूवारी आपण उरे. जन्माने जन्म संपवतात, मरण्यातून मृत्यू संपवतात आणि आपण आत्मरूपाने उरतात. म्हणून तो जाण्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा मानून आपण ती पुण्यतिथी म्हणून साजरी करतो. आणखी एक महत्त्वाचा भाग आपल्या लक्षात आणून देतो. पुण्यतिथी ही कोणाची? ज्यांनी जीवनात काही पुण्य संपादन केलेलं आहे आणि इतरांनाही पुण्य मार्गाला लावलेलं आहे, त्यांचीच पुण्यतिथी होऊ शकते. अलीकडे लोक कोणाची पुण्यतिथी करतात ते सोडून द्या, तमासगिराची पुण्यतिथी. आयुष्यभर ज्यांनी पापच पाप केलं, इतरांना पापाकडे प्रवृत्त केले, त्यांची पुण्यतिथी कसली? म्हणायचंच झालं तर पापतिथी म्हणावी. पापतिथी, पुण्यतिथी नाही. पुण्यतिथी त्यांचीच की ज्यांनी काही जीवनात पुण्य संपादन केले नाही आणि इतरांनाही पुण्य मार्गाला लावलेला आहे. वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला, वाढता संसाराच्या नावे
घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला, पुण्याची प्राप्ती करून देणारा धर्म वाढता केला, हरिभजने हे धवळिले जग. असं ज्यांनी जीवनात पुण्य संपादन केलं, इतरांकडूनही पुण्य घडवलंय, त्यांचीच पुण्यतिथी होऊ शकते. म्हणून सुभाष गुरु महाराज यांचा हा पुण्यतिथीचा आपण उत्सव संपन्न करत आहात. यातून आपल्याला काय तर अशा महात्म्यांचं आपण नुसतं नाव जरी घेतलं तरी आपल्याला पुण्य प्राप्त होत असते. पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे. पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनांचे नावे. ज्यांचं नाव घेत असताना आपल्याला पुण्य प्राप्त होऊ शकतं, त्यांनी आपल्या जीवनात किती पुण्य केलेलं असायला पाहिजे की त्यांचं नाव घेण्यात आपल्याला पुण्य मिळावं. अशांचीच पुण्यतिथी होऊ शकते. म्हणून आज हा पुण्यतिथीचा महत्त्वाचा दिवस असल्यामुळे अशा महात्म्यांचंच काय गुणगान करावं, त्यांनी आपल्या जीवनात काय केलं आणि काय साधवलं हे समजावं म्हणून मी हा अभंग आज आपल्यापुढे सेवेला घेतलेला आहे. साठविला हरी जिही हृदय मंदिरी, त्यांची सरली येरझार, झाला सफळ व्यापार. मनुष्याने आपल्या जीवनात एक करावं, येरझार संपवावी. कोणी म्हणेल का संपवावी? जर दुःख जर संपवायचं असेल तर येरझार संपवणं आवश्यक आहे. येरझार म्हणजे काय? येणं आणि जाणं. येणं आणि जाणं म्हणजे कुठं? अंदर सुलते येवला आणि येवला ते अंदर सुल असं नाही. तर येणं जाणं कोणतं? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसार आहे. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फज, पुन्हा पुन्हा जन्माला येणाने पुन्हा पुन्हा मरणं, ही आहे येरझार. हे येरझार संपवणं आवश्यक आहे. का? जर आपल्याला दुःख संपवायचं असेल तर येरझार संपवल्याशिवाय ते दुःख संपू शकत नाही. शास्त्रीय सिद्धांतानुसार जर बोलायचं झालं तर कार्याच्या निवृत्तीकरता कारणाच्या निवृत्तीची आवश्यकता आहे. कारण संपल्याशिवाय कार्य संपू शकत नाही. कारणासह वर्तमान जी निवृत्ती होते ती खरी निवृत्ती, तिला आत्यंतिक निवृत्ती शास्त्रात म्हणतात की त्यातून ते कायमचं संपलं जातं. कारण संपल्यामुळे कार्य संपलं. तसं जीवनात आपल्या दुःख जर आपल्याला संपवायचं आहे तर दुःख ज्याच्यामुळे येतंय ते संपवणं आवश्यक आहे. दुःख कशामुळे येतंय तर दुःखाला कारणीभूत आहे जन्म आणि मरण. मी नाही सांगत, ज्ञानेश्वरीत ज्ञानोबरांनी स्पष्ट सांगितलंय, सर्व दुःखाचं आश्रयस्थान जर काय असेल तर ते जन्म आणि मृत्यू आहे. तेथ सकळ दुःख धामे, भुंजी जती जे मृत्यू जन्मे. जन्म आणि मृत्यू हे सर्व दुःखाचं आश्रयस्थान आहे. आपल्याला दुःख कधी भोगावं लागतं? जीवनामध्ये. जीवनाच्या कालखंडात आपल्याला दुःख भोगण्याची पाळी येते. आणि जीवन म्हणजे काय? जन्मापासून मरेपर्यंतचा काल म्हणजे जीवनकाल. जन्माला आलो तेव्हापासून मृत्यूला सामोरं जाईपर्यंत आपल्या जीवनात ज्या ज्या घडामोडी होतात आणि जी अनेक दुःख आपल्याला भोगायला लागतात ती या दोन्हीत सापडल्यामुळे, जन्म आणि मृत्यूत सापडल्यामुळे हे दुःख आपल्या पाठीमागे आलेले. आपण
आपल्या मूळ स्वरूपाचा जर विचार करू लागलो तर जन्ममरण रहित आहोत. अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भविता न वा न भूया. जन्ममरण रहित आहोत. म्हणून त्या जन्ममरण रहित स्वरूपाला ज्या वेळेला आपण प्राप्त होऊ त्यावेळेला दुःख कायमचं मिटेल. तिथून आपण इथे आलो, जन्म मरून मृत्यूमध्ये सापडलो म्हणून दुःखच दुःख आपल्या पाठीमागे लागलेलं आहे. तेव्हा ही दोन टोकं संपवली पाहिजे आणि ती टोकं याच जीवनात संपवता येतात. याच जीवनात ती संपवल्याशिवाय दुःख संपू शकत नाही. सर्व दुःख यामध्येच सापडलेले आहे, यामध्ये. म्हणून या सर्व दुःखातून जर बाजूला व्हायचंय तर जन्म मरणातून या येरझारीतून बाहेर पडलो पाहिजे. ही येरझार जीवनात खरी आपल्याला दुःख देणारी आहे. तुकोबारायांनी म्हटले, हिंडता गव्हाने गा शिणलो येरझारी. येरझारी शिणलो, येरझारीमुळे शिणलेलो आहे. म्हणून या येरझारेला कंटाळून एक पठ्ठ्या 12 वर्ष आपल्या आईच्या उदरातच राहिला, बाहेर पडायचंच नको. कोण? शुकाचार्य. बैसोनी खोळी शुक राहे गर्भी आंधळा. का राहे? शिनला येरझारी. दुःख आठवी वेळा येरझारी शिनला. येरझारीमध्ये शिण आहे, दुःख आहे. म्हणून या येरझारीला कंटाळल्यामुळे ते तिथेच थांबून राहिले, बाहेर पडायचंच नाही. किती त्या मातेला त्रास होता असेल. 9 महिन्याच्या कालखंडामध्ये ती माता अतिशय त्रास सहन करते, भयानक सहन करते. हा 12 वर्ष गर्भ उदरात आहे. किती त्या मातेला त्रास होत असेल. शेवटी तिने नाईलाजाने व्यास महर्षींकडे प्रार्थना केली की माझा काही विचार करा. 12 वर्ष झालं गर्भ उदरामध्ये आहे, बाहेर येत नाही. तुम्ही काही लक्ष द्या. व्यासजी म्हणतात ठीक आहे, काय हरकत नाही, येड ऑफिसला कळवतो. व्यास महर्षींनी भगवंताची प्रार्थना केली. भगवान प्राप्त झाले. काय म्हणणं? व्यासजी म्हणतात माझं काय नाही, घरात काय म्हणणं आहे ते बघा. भगवान आत गेले. आई साहेब काय? म्हणे उदरात गर्भ आहे, 12 वर्ष झालं तो बाहेर येत नाही. ब्राह्मणाचे पोर एक खेळासे भ्याले, ते 12 वर्षे लपाले रे. 12 वर्ष. भगवान म्हणतात कोणीतरी जन्म मरणाला कंटाळलेला महात्मा आहे, त्याला हे नको वाटतंय म्हणून तो बाहेर यायला मागत नाही. आता आत जाऊन आपल्याला त्याची समजूत काढली पाहिजे. म्हणून भगवान आत गेले आणि म्हणतायत बाहेर चला. शुकाचार्य म्हणतात नको देवा, बस इथे राहणं परवडलं. बाहेरचं प्रदूषण इतकं वाढलेलं आहे की भयानक परिस्थिती आहे तिथे. त्यापेक्षा इथं राहिलेलं परवडलं. एकटा जीव सदाशिव, काय भानगड नाही, काय नाही. भगवान म्हणतात मग शुकाचार्यजी तुम्हाला हे बाहेर येणं जर नको होतं ना तर मग इथंच यायला नको होतं. पहिलं तुम्ही उदरात आलात, गर्भवासात आलात. गर्भवासात आलात, जन्माला सामोरं जावंच लागेल. नाही पण भयानक परिस्थिती आहे जन्म मरणात, भयानक दुःख साठवलेले आहे. भगवान म्हणतात बाहेर या तर खरं. मी असं तुम्हाला अभयवचन देतो की पुन्हा इथे येण्याची पाळी येणार नाही. मागील सोशिले ते नाभी म्हणे गोपाळा, पावला त्या कारणे लाज राखिली कळा. जन्म मरणात येरझारीमध्ये सर्व दुःख साठवलेले आहे. तेव्हा ही येरझार संपवायला पाहिजे, तरच आपल्या जीवनातलं दुःख संपेल. मग काय करायला पाहिजे येरझार संपवण्याकरता? तर साधना केली पाहिजे. कोणतंही साध्य जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याकरता साधना करणं आवश्यक असतं. साधनेशिवाय साध्याची प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणजे मग काय साधन करावं?
तर असं करावं की ज्याने जन्माला येण्याची पाळी येणार नाही आणि परत मृत्यूला सामोरं जाण्याची पाळी येणार नाही, असंच साधन करणं आवश्यक आहे. जेने नये जन्म यमाची जन्म यमाची यातना ऐशिया साधना करा काही. असं काही साधन करा. असं म्हणजे कसं? जेने जन्म नये, ज्याने जन्म प्राप्त होणार नाही आणि यमाची यातना नाही, यमाची यातना सहन करण्याची पाळी येणार नाही, असं साधन करायला पाहिजे. म्हणजे असं साधन करता येऊ शकतं. हो, या शरीरामध्ये ती महान शक्ती आहे. हे शरीर साधन धाम म्हटलेलं आहे तुलसीदासजींनी. सर्व साधनाचं एक धाम आश्रयस्थान म्हणजे हे शरीर आहे. या शरीराने सर्व साधना शक्य होऊ शकतात, म्हणून साधन धाम आहे. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायात म्हटलेलं आहे, तैसे येनेची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे चिरा पडे. याच शरीराने शरीराला यायचं संपवता येतं, एर झारेवर चिरा पडतो आणि जीव आपल्या मूळ स्वरूपाला प्राप्त होऊ शकतो. म्हणून येरझार संपवण्याचं साधन याच शरीरात घडू शकतं. म्हणून असं साधन करा की ज्याने येरझार संपेल. महाराज, मग असं पूर्वी कोणी साधन केलेलं आहे का? आणि येरझार संपवलेले आहे का? हो, आहे. अनेकांनी पूर्वी साधन केले आणि ते साधन त्यांना यशस्वी झालं. त्या साधनाच्या योगाने त्यांची येरझार संपली देखील. महाराज, त्यांची येरझार संपली म्हणजे कोणती साधना करणाऱ्यांची येरझार संपली सांगा ना आम्हाला. तर कोणती साधना करणाऱ्यांची येरझार संपली? तुकोबाराय तीच साधना आज आपण सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणात असे पूर्वी काही लोकांनी साधना केली आणि त्या साधनेचं फल त्यांना प्राप्त झालं, त्यांची येरझार संपली.
त्यांची सरली एरधार. त्यांची एरधार सरली म्हणजे संपली. महाराज त्यांची म्हणजे कोणाची? कोणती साधना करणाऱ्यांची एरधार संपली आम्हाला समजून तर द्या. तर तुकोबारा ती साधना पहिल्या चरणात समजून देत आहेत. साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्यांची सरली एरधार. जिही हृदय मंदिरी हरी साठविला त्यांची एरधार सरली. ज्यांनी आपल्या हृदय मंदिरामध्ये हरीला साठवलं त्यांची एरधार संपलेली आहे. याचा अर्थ काय झाला? एरधार संपवण्याकरता त्यांनी कोणती साधना केली? हरीला हृदयात साठवलं. ही साधना त्यांनी केली. म्हणून तुम्हाला जर एरधार संपवायची असेल तर तुम्हीही अनुभवाची साधना करा. हरीला हृदयात साठवा. इतर काही डोक्यात आणू नका. कोण काय सांगते, कोण काय सांगते. सांगणारे फार झालेत आता, खूप झालेत. तेव्हा कोण काय सांगते, वेगवेगळ्या मार्गाला वेगवेगळ्या दिशेला लावणारे असे लोक झालेले आहेत खूप. बहुता छंदाचे बहु असे जन नये वाटू म्हणत त्यांच्या सवे. त्यांच्याकडे जाऊच नाही. अनुभवाची साधना ज्यांनी आपल्या जीवनात केलेली आहे त्याच साधनेच्या मागे जावं, त्यांच्याच मागे जावं. अनुभवाची साधना ज्यांनी केलेली आहे. कोण काय आपल्याला फार वेगवेगळे सांगणार आहेत. तिथे अजिबात चित्त तुम्ही लावू नका. कोठेही चित्तासी नसावे बंधन. मग करावं काय? हृदयी नारायण साठवावा. हृदयात त्याला साठवा. कुठेही चित्त बंधनीभूत करू नका. हरीला त्यात साठवा, हृदयात साठवा. तुम्हाला लवकरात लवकर यातून सुटून जायचंय का? तर लवकरात लवकर सुटून जाण्याकरता दुसरा पर्याय नाही, दुसरं साधन नाही. हेच अतिशय प्रभावी साधन आहे लवकर सुटून जाण्याचं. हरीला हृदयात साठवणं. तुका म्हणे वेगी जाय सुटोलिया धरोनी हृदया माझी हारे. हृदया माझी हारे. तुका म्हणे वेगी जाय सुटोनिया धरोनी हृदया माझी हरी. हरीला हृदयात धारण कराने लवकरात लवकर वेगाने सुटून जा. हरीला हृदयात साठवणं हीच सर्वात महत्त्वाची साधना आहे. पूर्वी अनेकांनी ही केली आणि त्या साधनेचा अनुभव त्यांना आला. त्यांची सरली एरधार. तेव्हा हरीला हृदयात साठवा. ही साधना ऐकल्यानंतर आपल्याला काही शंका निर्माण होऊ शकतात. तर 3-4 शंका मी आपल्या पुढे त्या उद्धृत करतो आणि त्याचं थोडंसं चिंतन आपण करूया. तुकोबारा एरधार संपवण्याकरता साधना कोणती सांगतात? हरीला हृदयात साठवा. हरीला हृदयात साठवणं ही साधना अनेकांनी केली आणि त्यांची एरधार संपली. पण महत्त्वाचा मुद्दा इथे हा निर्माण होतो. हरीला हृदयात साठवायला सांगतात, पण मला एक सांगा, हे साठवायला सांगणं उचित केव्हा आहे? हरी हृदयात नसेल तेव्हा. पहिला हरी हृदयात नसायला पाहिजे आणि मग साठवायला सांगितलं पाहिजे. साठवायला सांगणं उचित केव्हा? नसेल तेव्हा ना. अरे गव्हाने पोत भर, ढग फिरायला लागले, आवरा लवकर, हे सांगणं उचित केव्हा आहे? रिकामा असेल तेव्हा ना पोत. जर ते खच्चून भरलेलं, टाचून भरलेलं आहे आणि भरा भरा, काय भरा, रिकाम असावं आणि मग साठवायला सांगावं, हे उचित आहे. तर हरीला हृदयात साठवायला सांगतात तर पहिला हरी हृदयात नसायला पाहिजे ना, मग सांगणं उचित आहे. हरीला हृदयात साठवा. हरी हृदयात आहे की नाही? आहे. कोणाच्या? अंदर सुरकरांच्याच.
त्यालाच विचारून आपण, तू कोणाच्या हृदयात आहे सांगा मला. गीतेत तोच सांगतो आहे, सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनंच अहम सर्वस्य हृदय सन्निविष्टा अस्मि. मी सर्वांच्या हृदयामध्ये आहे. ईश्वर सर्वभूतानां हृदयेर्जुन तिष्ठति. सर्वांच्या हृदयामध्ये तो आहे. मग जर आहेच तर साठवायला का सांगता? नसावा आणि मग साठवायला सांगावं. सर्वांच्या हृदयात तो आहे. नव्हे याला हृदय हे नाव का पडले? छांदोग्य उपनिषदामध्ये हृदय शब्दाची व्याख्या करताना सांगितलंय, हृदय अयम तस्मात हृदयम इति. हा तिथे आत आहे म्हणून त्याला हृदय ही संज्ञा आहे. तो तिथे आत आहे, तो सर्वांच्या हृदयात आहे. बरं, वैशिष्ट्य असं आहे, तो नुसता आतच आहे असं नाही हो. जसा आत आहे ना तसाच तो बाहेरही आहे. जशी एखादी घागर एखाद्या सरोवरात बुडवावी, सरोवरात बुडवल्यानंतर त्या घागरीच्या आत पाणी आहे की नाही? आहे, पाणीच पाणी आत आहे. आणि बाहेर काय आहे? बाहेरही पाणीच आहे, आतही पाणीच आहे. तसा हरी आतही आहे आणि बाहेरही आहे. ती गवळण सांगते की आत हरी बाहेर हरी, हरी रे घरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडले. तो आतही आहे आणि बाहेरही आहे. सर्वत्र खच्चून कोंदून तो भरलेला आहे. तो नाही अशी थोडीशी जागा शिल्लक नाही. तो नाही ऐसा ठाव उरलासे कवण, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. शून्य स्थावर जंगम व्यापुने राहिला अकळ, बाप रखमा देवीवरू विठ्ठलू सकळ. तो सर्वत्र कोंदून भरलेला आहे. तो नाही अशी थोडीशी जागा शिल्लक नाही. कोणी असं म्हणेल, आम्ही ज्या वेळेला कीर्तनाला येतो आणि तुम्ही कीर्तनकार हे मोठं ठासून सांगता की तो परमात्मा सर्वत्र भरलेला आहे. तो नाही अशी थोडीशी जागा शिल्लक नाही. सर्वत्र जर तो आहे तर इथं आहे की नाही? इथे आहे की नाही? जो सर्वत्र आहे तो इथे आहे. मग इथे जर आहे तर आम्हाला का दिसत नाही? इथं जर आहे तर दिसायला पाहिजे ना. जो आहे तो दिसला पाहिजे. मग दिसत का नाही आम्हाला? मग काय तुमचं म्हणणं? आमचं म्हणणं आहे की तुमचे पटत नाही आम्हाला. ज्या अर्थी दिसत नाही ना त्या अर्थी तो नाही. जर असता तर दिसला असता. पण ज्या अर्थी दिसत नाही त्या अर्थी नाही, आम्हाला हे पटत नाही. तो नाही. पण तो आहेच. मग दिसत का नाही? तर त्याचे आपण चिंतन करू जरा. आहे मग दिसत का नाही? तो सर्वत्र आहे. तो नाही अशी थोडीशी जागा शिल्लक नाही. दिसत नाही म्हणून नाही तुम्ही म्हणता ना? हो, असता तर दिसला असता. पण ज्या अर्थी दिसत नाही त्या अर्थी नाही. पण मला याचं युक्तिवादानेच खंडन करायचे. तुम्ही काय म्हणता? असता तर दिसला असता आणि ज्या अर्थी दिसत नाही त्या अर्थी नाही. तर मला हे सिद्ध करून द्या. हा युक्तिवाद जो तुम्ही म्हणता, असता तर दिसला असता, मग जे असतं ते दिसतंच का? जे असतं ते मला दिसतंय असं पटवून द्या. आणि ज्या अर्थी दिसत नाही त्या अर्थी नाही, तर जे दिसत नाही ते नाही हे पटवून द्या मला. हे दोन्ही सिद्ध करून तुम्ही देऊ शकत नाही.
जे जे दिसतं ते ते असतं हेही तुम्ही सिद्ध करून देऊ शकत नाही, आणि जे जे दिसत नाही ते ते नसतं हेही तुम्ही सिद्ध करून देऊ शकत नाही. या युक्तिवादाचं मी युक्तिवादानेच खंडन करतो. मला एक सांगा, मृगजळ दिसतंय का नाही? दिसतंय. मग आहे का ते? जे जे दिसतंय ते ते असतं हे सिद्ध झालं का? मृगजळ दिसायला आहे पण असायला नाही. म्हणून जे दिसतंय ते ते असतं हे सिद्ध झालं का? नाही, खंडित झालं. सिनेमात चित्रपटावर हनुमंत लंकेला गेलेला दिसतोय आणि लंकेला जाऊन त्याने काय केलं? जाळी एली लंका. लंका जाळून टाकली हनुमंताने. धाड 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 ज्वाळा दिसतात, धूर जिकडे तिकडे, ज्वाळा जिकडे तिकडे दिसतात. अग्नी दिसतोय की नाही तिथे? मग आहे का? नाही. दिसायला आहे पण असायला नाही. कशावरून? जर असताच तर ज्याच्यावर दिसतो तो राहिला असता का शिल्लक? पडदा. अहो, ज्या अग्नीने संपूर्ण लंका जाळली त्याला पडदा जाळता येत नाही. म्हणजे याचा अर्थ काय? तिथे अग्नी दिसायला आहे पण असायला नाही. म्हणून जे जे दिसतंय ते ते असतं हे सिद्ध झालं का? नाही. आता दुसरी बाजू घ्या. जे जे दिसत नाही ते ते नसतं, ते ते नाही हेही तुम्ही सिद्ध करून देऊ शकत नाही. जे जे दिसत नाही ते ते नाही हे सिद्ध करून देऊ शकत नाही. आता हे झेंडूची फुलं आहेत. गुलाब, जाई, जुई, मोगरा, झेंडू ही फुलं आहेत. मला सांगा, या फुलांमध्ये सुगंध आहे का नाही? हां, दिसतो तुम्हाला? मग आहे कशावर? जे जे दिसत नाही ते ते तुम्हाला नाही म्हणायचं आहे ना. मग फुलांमधला सुगंध दिसत नाही ना, नाही म्हणा की. अहो, नाही कसं म्हणता? वास येतो. ते वास आला म्हणजे नाकाला कळला, डोळ्याला दिसला का? म्हणून दिसत नाही एवढ्यावरून नाही म्हणण्याचं धाडस करू नका ना. जो विषय ज्या इंद्रियाचा असतो ते इंद्रिय त्याच विषयाला जाणू शकतं, अन्य विषयाला ते जाणू शकत नाही. गंध हा विषय घ्राणेंद्रियाचा आहे, तो नेत्रेंद्रियाचा नाही. म्हणून नेत्राला सुगंध दिसू शकत नाही, सुगंध हा घ्राणेंद्रियाला कळणार आहे. रूपाचा सुजान डोळा उडवू काय परिमळा. डोळा रूप पाहू शकतो, तो गंध जाणू शकत नाही. म्हणून दिसत नाही सुगंध एवढ्यावरून तुम्हाला नाही म्हणता येणार नाही, तो आहे. आता हे मरावी मंडळाचे खांब पसरलेत महाराष्ट्रावर. मरावी मंडळ म्हणजे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ. त्याचं संक्षिप्त नाव मरावी मंडळ. तर या मरावी मंडळाचे जे खांब पसरलेले आहेत, या खांबावरून तारा ओढलेल्या आहेत. मला सांगा, त्या तारांमध्ये वीज आहे का नाही? दिसते तुम्हाला? आहे कशावरून? दिसत नाही ते ते तुम्हाला नाही म्हणायचं आहे ना. तारांमधली वीज दिसत नाही, दिसते कोणतं पातळ निसलं, कुठून कुणीकडे चालली विजूबाई, दिसत नाही. मग नाही म्हणा, खांबळ्यावर चढा, तारांना धरा, फक्त माझं नाव सांगू नका ह्या बुवाने चढायला सांगितलं म्हणून. अहो, दिसत नाही एवढ्यावरून नाही म्हणण्याचं धाडस करू नका ना. स्पीकर चालू आहे ना, आहे ना, पंखा फिरतोय ना, हे कार्य दिसतंय ना. या कार्यावरून तारांमध्ये वीज आहे मानायला पाहिजे. दिसत नाही एवढ्यावरून नाही म्हणण्याचं धाडस करू नका. तसा हरी हा दिसत नाही एवढ्यावरून नाही म्हणण्याचा धाडस करू नका, तो आहे.
आहे. मग दिसत का नाही? तर आता सांगतो आपल्याला. तुम्हाला दिसत नाही? हो म्हणे दिसत नाही. खरंच दिसत नाही? हो खरंच दिसत नाही. खरं बोला बरं, खोटं बोलू नका. खरं बोला. तुम्हाला दिसत नाही? हो दिसत नाही. मग तुम्हाला दिसतच नाही तर दिसल कसा? दिसल कोणाला? ज्याला दिसतंय त्याला. ज्याला दिसतच नाही त्याला दिसणारच नाही. आंधळ्याला काय दिसणार? डोळसालाच दिसणार. ज्याला दृष्टी आहे त्यालाच तो दिसू शकतो. ज्याला दृष्टी नाही, विमूढा नानु पश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. ज्ञानचक्षुषः पश्यन्ति. ज्ञानदृष्टी ज्याला आहे तोच पाहू शकतो. ती दृष्टी ज्याला नसेल त्याला तो दिसू शकतो. देवा आहे, देवा आहे, अभाग्याची दुर्भिक्ष, अभाग्याची दुर्भिक्ष, अभाग्याची दुर्भिक्ष. देवा आहे, अभाग्याची दुर्भिक्ष, अभाग्याची दुर्भिक्ष. देव आहे सुकाळ देशी, अभाग्याशी दुर्भिक्ष. देव आहे, सर्वत्र आहे. तो नाही अशी थोडीशी जागा शिल्लक नाही. हरि हा व्यापक सर्व, हरि हा व्यापक सर्व, आत्म मुख्यत्वे वेदांत, आत्म मुख्यत्वे वेदांत, आचिंतनाचे चिंत, असो द्यावे सादर, असो द्यावे व्यापक सर्वगत, हरि हा व्यापक सर्वगत, हरि हा हरी हा व्यापक सर्वगत. तो सर्वत्र आहे. तो नाही अशी थोडीशी जागा शिल्लक नाही. मग दिसत नाही याचा अर्थ त्याला पाहण्याची दृष्टी आपल्याजवळ नाही. ती दृष्टी आपण जर मिळवली तर आपल्यालाही दिसल्याशिवाय राहणार नाही. आता तुम्ही एक सर्वसाधारण सांगतो. या अंतराळामध्ये असंख्य जीवजंतू परिभ्रमण करतायत पण आपल्याला दिसत नाही. पण दुर्बिणीचं तुम्ही साह्य घ्या. दुर्बिणीच्या साह्याने आपल्याला ते जीवजंतू दिसू शकतात. का? ते अतिशय सूक्ष्म आहेत. आपल्या दृष्टीला ते आकलन होऊ शकत नाही. त्याला पाहण्याकरता तितकी दृष्टी असायला पाहिजे. तसं तो परमात्मा सर्वत्र आहे. हे पाहण्याकरता तशी दृष्टी आपल्याजवळ असायला पाहिजे. नाही म्हणून आपल्याला दिसू शकत नाही. एका महात्म्याला एकाने विनंती केली की महाराज, आमच्या गावात फार नास्तिक लोक आहेत, देवच नाही म्हणतात. तेव्हा तुम्ही या आमच्या इथे प्रवचन करा आणि देव कसा आहे हे तुम्ही लोकांना समजून द्या. ठीक आहे म्हणे, येतो. त्या महात्म्याने प्रवचन केलं. वेदात, शास्त्रात, पुराणादिकात परमात्मा हा सर्वत्र कसा आहे हे अनेक प्रमाणाने उपपत्तीने समजून दिलं. खूप लोकांचं समाधान झालं. पण हे नास्तिक लोकांचं काय समाधान नाही. ते आले आणि म्हणाले, महाराज तुम्ही तासभर घसा ताणून ताणून बोलले, खूप पटवून देण्याचा प्रयत्न केला की तो देव आहे, सर्वत्र आहे, तो नाही अशी थोडीशी जागा शिल्लक नाही. पण आम्हाला पटत नाही. का पटत नाही? दिसत नाही ना. नाही, आम्हाला पटत नाही, समजून द्या. महाराज म्हणू लागले, ठीक आहे, का हरकत नाही, समजून देतो मी. आता मी तासभर बोललो की नाही, आता माझं वय काय, तासभर इतकं बोललो, मला जरा थकवा वाटतो आहे, थोडंसं मला दूध देता का, पाणी दूध देता का प्यायला, म्हणजे मला जरा
कुवत येईल आणि मग मी तुम्हाला समजून देतो. थोडं काय, ए जा रे दूध आण. दुसऱ्याला सांगितलं जग भरून दूध आणलं त्याने. महाराज प्या आणि सांगा आम्हाला देव आहे कसं सिद्ध करून द्या. ठेवलं पुढं दूध. महाराज असे पाहत राहिले. ते लोक म्हणतात हो पिया ना, पाहता काय, प्या. काय पाहता? नाही म्हणे मी असं ऐकलंय. काय? दुधामध्ये तूप असतं असं मी ऐकलंय, त्यामुळे मी पाहत होतो, पण काय दिसेना. मग ते तुम्ही हात घालून खाली काय करणार? पण मला वाटलं खाली बसलं असेल तूप, म्हणून ते वर येण्यासाठी मी बोट घालून असं पाहत होतो, पण काय मला दिसलं नाही. त्यामुळे माझं तर असं स्पष्ट मत आहे की दुधात तूप नसतं. उगीच लोकात काहीतरी प्रचार आहे की दुधामध्ये तूप असतं, पण दुधात तूप नाही. ते लोक म्हणले महाराज अहो पाहून कुठे तूप दिसेल का? बोट घालून कुठं तूप दिसेल का? नाही दिसणार. मग लोक म्हणतात ते चुकीचे. नाही, चुकीचं नाही, दुधात तूप आहेच. मग दिसत का नाही मला? अहो ते दिसण्याकरता प्रक्रिया आहे. मंथुनी नवनीता तैसे अनंता, मंथुनी नवनीता तैसे अनंता, वाया व्यर्थ कथा चालली मार्ग, वाया व्यर्थ कथा चालली मार्ग. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. वाया व्यर्थ ज्ञानोबराय हरिपाठात आपल्याला हे समजून देतात, लक्षात आणून देतात. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण त्या हरीचं गुणगान करतायत. 4वेदी जाण 6 शास्त्री कारण 18 पुराणे हरिसी गाती. तो आहे, मग दिसत का नाही? त्याची प्रक्रिया आहे. दुधातलं तूप जर पाहायचं असेल तर बोट घालून नाही दिसणार, पाहून नाही दिसणार. त्याच्याकरता पहिलं काय करायला पाहिजे? दूध चांगलं तापवलं पाहिजे, नंतर त्याच्यात विरजण टाकलं पाहिजे. विरजण टाकल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचं दही होईल. दही झाल्यानंतर त्याचं घुसळण केलं पाहिजे. घुसळण केल्यानंतर मग त्याच्यातून लोणे निघाल. लोणे निघालं की मग ते कढवलं पाहिजे. कढवल्यानंतर मग तुम्हाला तूप दिसेल. असं कुठं बोट हलवून दिसेल काय? ते साधू म्हणू लागले एवढंच डोकं इकडं चालवा ना. जर दुधात तूप आहेच, दिसत नाही, एवढ्यावर नाही म्हणायचं नाही. तुम्ही म्हणता त्याची प्रक्रिया आहे. मग सर्व चराचरात व्यापून असणारा परमात्मा तो पाहण्याकरता काय प्रक्रिया नाही का? भलतं पिऊन आणि भलतं खाऊन तो दिसेल का? काही प्यायचं, काही खायचं, कुठेही पडायचं, कसंही वागायचं, कसं राहायचं, असं जीवन कुमार्गाने दुराचरणाने व्यतीत करणाऱ्याला कुठं भगवान दिसू शकेल का? त्याची प्रक्रिया आहे. पहिली प्यायची बंद करा, भलतं खायचं बंद करा, निषिद्धातून विहितात या, आणि विहितात आल्यानंतर कर्म सत्कर्म करा, विहित कर्म करा. विहित कर्म करून
सकामतेतून निष्कामतेत या. निष्काम कर्माने तुमच्या मलदोषाची निवृत्ती होईल. मलदोषाची निवृत्ती झाली का चित्ताची चंचलता विक्षेप घालवण्याकरता उपासनेमध्ये या. उपासनेमध्ये आल्यानंतर उपासनेने तुमचा विक्षेप दोष जाईल. मग राहिलेलं स्वस्वरूपाचं आवरण घालवण्याकरता साधन चतुष्टय संपन्न तुम्ही ज्या वेळेला व्हाल त्यावेळेस श्रीगुरु तुम्हाला बोध देतील आणि मग तुम्हाला तो परमात्मा दिसू शकेल. प्रक्रिया आहे जशी दुधातलं तूप पाहण्याची प्रक्रिया आहे तसं चराचरात व्यापून असणारा परमात्मा तोही पाहण्याची प्रक्रिया आहे. जोपर्यंत नामदेवरायांची ही प्रक्रिया झाली नव्हती तोपर्यंत नामदेवरायांना देवातही देव दिसला नाही. देवातही देव दिसला नाही. पण ज्या वेळेला विसोबा खेचराकडे गेले आणि ही प्रक्रिया विसोबा खेचराने लक्षात आणून दिल्यानंतर त्याच नामदेवरायांना कुत्र्यातही देव दिसला. भगवान कुत्र्याच्या वेशात आले. नामदेवरायांच्या चपात्या ते ओढायला लागले. लगेच नामदेवराय तुपाची वाटी घेऊन धावले. कुत्र्याच्या वेशात भगवान पळून चालले. देवा अहो तसं खाऊ नका, तूप लावू द्या, मग खरं तर तुमचं पोट दुखेल. त्यावेळेला कुत्र्याच्या वेशात असणारे भगवान म्हणतात, आता नामदेवा आता कसं काय रे तू ओळखलं मला? तवा हसोनी श्वान बोले नामया तुझं कैसे कळले, एरू म्हणे खेचरे उपदेशिले सर्वाभूती विठ्ठल. नाम म्हणे खेचरा पायी ओळखी झाली सर्व ठाई, ओळखी झाली सर्व ठाई, ओळखी झाली सर्व ठाई. नाम म्हणे ओळखी झाली सर्व ठाई, ओळखी झाली सर्व ठाई, ओळखी झाली नामया शरण भगवंतासी, भगवंत तरी प्रत्यक्ष त्यासी, हरिषी कवी नामयासी, सद्गुरुविन सुखासी नपविजे, तेने मानोनिया वचन रिघाला सद्गुरुशी शरण, रूप पहावया निर्गुण पंढरीनाथाचे, तेने खेचर विसा केला गुरु, तेव्हा झाला साक्षात्कार. नामा म्हणे खेचरा पायी ओळखी झाली सर्व, अवघी सत्ता आली हाता, नाम याचा खेचर दाता. तो आहेच, तो नाही अशी थोडीशी जागा शिल्लक नाही. पाहण्याकरता दृष्टी पाहिजे. आपल्याला गीतेतलंच उदाहरण सांगतो. 10व्या अध्यायामध्ये भगवंताने आपल्या 75 विभूती सांगितले. ऐशिया 7-5 प्रधाना विभूती सांगितली या अर्जुना. 75 विभूती सांगितल्या आणि नंतर शेवटी काय सांगितलं? अरे अर्जुना हे एकच काय सांग, एवढंच काय? अरे माझ्या एका अंशावर हे सर्व जगत आहे. अथवा बहुनैतेन किम ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्याहमिदं कृत्स्नम एकांशेन स्थितो जगत. माझ्या एका अंशावर हे सर्व जगत स्थित आहे. तेव्हा अर्जुनाला वाटू लागलं हे एवढं मोठं विशाल जगत याच्या एका अंशावर आहे, मग सर्वांशात्मक हा केवढा असेल? खरं तो पाहायला पाहिजे. म्हणून अर्जुनाने ती इच्छा निर्माण केली 11व्या अध्यायामध्ये की मला ते विराट स्वरूप तुमचं दाखवा. मिया इही चितोही डोळा, झोंबावे विश्वरूपा सकळा, ऐसी हाव तो दैवागळा म्हणून करी. त्यांनी इच्छा निर्माण केली मला ते विराट स्वरूप दाखवा. पण लगेच अर्जुनाने एक देवाला पोट सूचनाही दिली, ते दाखवशील पण पाहण्याची माझ्या ठिकाणी योग्यता आहे की नाही हे पहिलं लक्षात घे. माझ्याकडून ते पाहणं शक्य आहे का? हे जर मानत असेल तर मला दाखव. मन्यसे यदि तच्छक्यम मया द्रष्टुमिति प्रभो, योगेश्वर ततो मे त्वं दर्शयात मानमव्ययम, मया तद्द्रष्टुम शक्यम इति मन्यसे. माझ्याकडून ते पाहणं शक्य आहे असं जर तू मानत असेल तर दाखव. मी ते पाहू शकेल का? मला ते दिसेल का? हे पहिलं पहा.
पण देवाने अर्जुनाच्या पोट कलमाचा सूचनेचा विचार केला नाही. दाखव म्हटल्यानंतर लगेच दाखवलं. बघ, पश्यमे पार्थरूपाने शतशोत सहस्रशः नानाविधानी दिव्यानी नाना वर्णाकृतीनी च दाखवायला लागले. पहा पहा पहा. अर्जुनासच, खरे अर्जुना तुला मी दाखवले, तू पाहत का नाही? म्हणे तू दाखवलं का? हो केव्हाच. मग मला का दिसत नाही? अर्जुन म्हणला, हा माझा कमीपणा नाही, हा तुझा कमीपणा आहे. तू जर दाखवलं आहे आणि मला जर दिसत नसेल तर हा माझा कमीपणा नाही, तुझा आहे. मी तुला म्हटलं होतं माझ्याकडून ते पाहणं शक्य आहे का, हे लक्षात घेऊन मग दाखव. मकरंद कणाचा चारा दानता घालून दरदरा वाया धाडा शारंगधरा कोपा कवना यया बोला येरे विचक्षणे म्हणितले हाजी कवनासी ते उणे तुम्ही बका करवी चांदणे सर्व पहामा. जे अतींद्रिय म्हणून व्यवस्थिले केवळ ज्ञान दृष्टी चिया विभागा फिटले ते तुम्ही चर्मचक्षु पुढे ठेवले मी कैसे नाही देखे. जे विराट स्वरूप पाहण्याकरता अतींद्रिय ज्ञानदृष्टीचं ज्याला पाहू शकते ते स्वरूप तुम्ही माझ्या चामड्याच्या दृष्टीपुढे ठेवलं, मी कसा पाहू शकेल? ते तुम्ही चर्मचक्षु पुढे सुधले मी कैसे नाही देखे. देवाने चूक कबूल केली आणि देव म्हणतात, अर्जुना माझी चूक आहे, बोलत प्रेम भावे धसाळ गेलो. तर हरकत नाही, आता माझं ते स्वरूप तू पाहू शकशील अशी दिव्य दृष्टी मी तुला देतो. मग भगवंताने दिव्यम ददामि ते चक्षुः पश्यमे योगमैश्वरम, मी तुला दिव्य दृष्टी देतो, माझं ते विराट स्वरूप तू पहा. ती दिव्य दृष्टी दिली. मग अर्जुनाला ते विराट स्वरूप दिसू लागलं. मग म्हणतो पश्यामि देवांस्तव देवदे सर्वांस तथा भूत विशेष संघ ब्रह्मानमीशं कमलासनस्थं ऋषींश्च सर्वानुरगांश्च दिव्यान् अनेक बाहूदरवक्त्रनेत्रं पश्यामि त्वां सर्वतोऽनन्तरूपं. सर्वत्र तो पाहू लागला. मुद्दा आपल्या लक्षात आला असेल, ती पाहण्याची दृष्टी असेल तर तो दिसू शकतो, ती नसेल तर दिसणार नाही. तर ती दृष्टी मिळवण्याचा प्रयत्न करावा की आपल्यालाही त्या भगवंताचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. त्याकरता दुर्व्यसनं दुर्वर्तनं दुराचरणं सोडली पाहिजे. वाममार्गाने जाणं सोडलं पाहिजे, अंतर्मुख व्हायला पाहिजे, या साधनेच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे. तर तो आपल्याला दिसू शकेल. तर तो आहे, सर्वत्र आहे, तो नाही अशी थोडीशी जागा शिल्लक नाही. मग सर्वत्र जो आहे तो हृदयात आहे की नाही? आहे. मग आहेच तर साठवायला का सांगतात? तो नसावा आणि मग साठवायला सांगावं. आहेच तर साठवायला का सांगतात? हा पहिला मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. दुसरा असा जबरदस्त मुद्दा निर्माण होतो, हे साठवता येणं शक्य तरी आहे का? कारण सांगतो. साठवण्याची प्रक्रिया केव्हा सिद्ध होते? ज्याला साठवायचंय ते लहान पाहिजे आणि ज्याच्यात साठवायचंय ते मोठं पाहिजे. मोठ्यात छोटं साठवता येतं. आता हा पखवाज आहे, याला आपण खोळ करतो. ती खोळ पखवाजापेक्षा मोठी असते का लहान असते? मोठी असते. त्याच्यात आपण पखवाज घालतो. विण्याची खोळ आपण करतो, तिथे विण्यापेक्षा मोठी असते. म्हणजे ज्याच्यात साठवायचं ते मोठं पाहिजे आणि जे साठवायचं ते छोटं पाहिजे. म्हणजे मोठ्यात छोटं साठवता येतं. इथं आहे उलट. ज्याला साठवायचं तो हरी आहे मोठा आणि ज्याच्यात साठवायचं ते हृदय आहे छोटं. मग छोट्या हृदयात मोठा हरी साठवला जाईल तरी कसं साठवता येईल? मोठ्यात छोटं साठवता येतं, छोट्यात मोठं साठवता येईल कसं? हरी हा व्यापक आहे. अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालकनंदा घरी. ज्या हरीला साठवायचंय तो हरी हा व्यापक सर्वगत मगाशी प्रमाण झालं आपलं. आणि अनंत ब्रह्मांडे उदरी, त्याच्या उदरात अनंत ब्रह्मांड आहे. ब्रह्मांड म्हणजे काय?
ब्रह्मांड म्हणजे आपलं अंतरसूल आहे का फक्त? ब्रह्मांड कशाला म्हणतात? खालचे 7 लोक आणि इथून वरचे 7 लोक, या 14 लोकाला मिळून एक ब्रह्मांड म्हटलं जातं. एक ब्रह्मांड. विष्णू पुराणामध्ये व्याख्या आलेले खालचे 7 लोक, अतल, वितल, सुतल, तलातल, रसातल, महातल आणि पाताळ, हे खालचे 7 लोक. आणि इथून वरचे 7 लोक, भूरलोक, भुवरलोक, स्वरलोक, महरलोक, जनलोक, तपोलोक आणि सत्यलोक, हे वरचे 7 लोक. या 14 लोकाला मिळून एक ब्रह्मांड म्हटलं जातं. आणि अशी अनंत ब्रह्मांड याच्या उदरात आहे. महा केवढा केवढा. आपल्या भूरलोकाची व्याप्ती आपल्याला माहीत नाही. अहो भूरलोक द्या सोडून, आपला तालुका केवढा हे आपल्याला माहीत नाही. आपला तालुका काय वेळेला आम्ही कार्यक्रम घेतलं, नवीन एखाद्या गेलो का, कोणत्या तालुक्यात आले गाव, म्हणे आमच्या तालुक्यात. त्या तालुक्यात आम्ही गेल्यावर आम्ही विचारतो लोकांना, का हो हे गाव कुठं आहे? ते म्हणतात हे गाव, अहो हा कोणता तालुका? म्हणे हा येवलाच तालुका आहे. मग हे गाव, मग त्या पूर्व पट्ट्यात असेल, आमच्या ह्या बाजूला ते नाही, आम्हाला सांगता येत नाही. म्हणजे आपला तालुका केवढा हे आपल्याला माहीत नाही. पण लक्षात घ्या, असे अनेक तालुके एका जिल्ह्यात आहेत, असे अनेक जिल्हे एका राज्यात आहेत, असे अनेक राज्य एका देशात आहेत, असे अनेक देश एका खंडात आहेत, असे अनेक खंड एका द्वीपात आहेत, आणि असे अनेक द्वीप एका भूरलोकात आहेत. किती मोठी एका लोकाची व्याप्ती. असे खालचे 7 लोक, असे वरचे 7 लोक, या 14ला मिळून एक ब्रह्मांड म्हटलं जातं. एक. आणि अशी अनंत ब्रह्मांड आहेत, ती याच्या उदरात आहेत. मग आता हा केवढा असेल लक्षात घ्या, याची व्याप्ती किती मोठा. हा दुसरं तरी एक प्रमाण असं आहे, अनंत ब्रह्मांडे एके रोमी ऐशी देंडे. याच्या एका रोमात अनंत ब्रह्मांड आहेत, एका केसात अनंत ब्रह्मांड आहेत. मग आता याला केस किती आणि हा केवढा? आपल्या शरीरावर किती केस आहेत आपल्याला नाही माहीत. आपल्या शरीरावर किती केस आहे माहीत आहे का तुम्हाला? नाही. मी सांगतो, आपल्या प्रत्येकाच्या शरीरावर 3.5 कोटी केस आहेत. किती? 3.5 कोटी केस आपल्या शरीरावर आहेत. तुम्ही म्हणाल नक्की का? मोजून बघा, हरकत नाही, चूक भूल देणे घेणे. पण आहेत आपल्या शरीरावर 3.5 कोटी केस आहेत, शास्त्रात सांगितलेलं आहे. आपण मोजू शकत नाही. ज्ञानेश्वरीतच म्हटलं ज्ञानोबरायांनी, अंगीचिया रोमा किती जयाचिया तयासीन गणवती. आपल्या अंगावरचे केस आपण मोजू शकत नाही. तसे अनंत ब्रह्मांड एके रोमी, याच्या एका केसात अनंत ब्रह्मांड आहेत. मग याला केस किती, हा केवढा, आणि एवढा मोठा हरी. अनंत ब्रह्मांडातलं एक ब्रह्मांड, एका ब्रह्मांडातला एक भूरलोक, एका भूरलोकातला एक जम्बूद्वीप, जम्बूद्वीपातला आशिया खंड, त्या आशिया खंडातला भारत देश, भारतातला महाराष्ट्र, महाराष्ट्रातला नाशिक जिल्हा, नाशिक जिल्ह्यातला येवला तालुका, येवला तालुक्यातला अंदरसूल गाव, त्या अंदरसूल गावातली एक गल्ली, त्या गल्लीतलं एक घर, त्या घरातला एक माणूस, त्याचं घनफळ क्षेत्रफळ काय असेल ते पाहून घ्या. आणि त्याचं हृदय ते किती छोटंसं. आणि एवढ्या छोट्या हृदयात एवढ्या मोठ्या हरीला साठवता येईल तरी कसं? हा दुसरा मुद्दा निर्माण होतो. तिसरा मुद्दा असा निर्माण होतो, ज्या अर्थी तुकोबारा म्हणतात अनेकांनी साठवलं आणि त्यांची अर्जाला संपली, याचा अर्थ तो साठवला जात असलाच पाहिजे म्हणून तुकोबाराने सांगितलेले. एक लक्षात घ्या, अशक्य ते संत कधीच सांगत नसतात, शक्य तेच सांगत असतात, अशक्य कधीच सांगत नाही. मग ज्या अर्थी तुकोबारा सांगतात की साठविला, याचा अर्थ असा तो साठवला जात असलाच पाहिजे म्हणून सांगतात. तर मग साठवला जात असेलच तर तो कशाने साठवला जातो, हा तिसरा मुद्दा. चौथा मुद्दा असा विचारात घेता येईल आपल्याला की कुठं साठवायला सांगितलंय?
हृदयामध्ये. पण लक्षात घ्या, नुसता हृदय शब्द वापरला नाही तुकोबारायांनी, हृदयाला जोडून एक शब्द वापरला आहे, हृदय मंदिरी म्हटले. साठविला हरी जी हृदय मंदिरी. या हृदय मंदिरी या शब्दातून असं लक्षात येऊ शकतं आपल्याला, हृदय मंदिर झालं की हरी साठवता येतो, हरी साठवला जातो. फक्त हृदय मंदिर व्हायला पाहिजे. हृदय सर्वांना आहे, पुन्हा सांगतो, हृदय सर्वांना आहे, पण सर्वांचं हृदय मंदिर नाही. हृदय सर्वांना आहे, पण सर्वांचं हृदय मंदिर नाही. आणि हृदय मंदिर नसल्यामुळे तो आत येऊ शकत नाही. मग आपण पहिलं हृदय मंदिर बनवा. मंदिर त्याला म्हणतात देवाचं अधिष्ठान जिथे असं, ते मंदिर. तसं देवाला राहायला योग्य आपलं हृदय करा. पवित्र, मंदिर शब्द हा पावित्र्याचा द्योतक आहे, पावित्र्याचा वाचक आहे. तेव्हा हृदय मंदिर बनवा की तो येईल आणि आपल्या हृदयात राहील. तर हृदय मंदिर होईल केव्हा, कसं होईल, हा चौथा मुद्दा. आणि पाचवा मुद्दा, असं कोणी साठवलेलं आहे का, अशी उदाहरणं. तर ह्या पाचही मुद्द्यांचा आपण 2-4 तासात विचार करू. घाबरू नका, आपला वेळ संपलेला आहे. थोडक्यात भाऊ, एक 10 मिनिटात मी आपल्याला त्याचा विचार थोडासा सांगतो. उत्तर थोडंच असतं, उत्तर काही लांब लचक नसतं. 5 रुपये 25 पैसे. गणिताचं उत्तर काय आलं, 5 रुपये 25 पैसे. थोडक्यात आहे की नाही उत्तर. पण हे 5 रुपये 25 पैसे उत्तर कसं आलं, याच्याकरता वहीची 2 पानं भरली जातात. उत्तरापर्यंत जायला वेळ लागतो, उत्तर थोडक्यात असतं. अगदी थोडक्यात मी आपल्या पुढे भाव व्यक्त करतो. हरी हृदयात साठवायला सांगतात. तर पहिला मुद्दा मी हा निर्माण केला होता की हृदयात जर आहेच तर साठवायला का सांगतात. हृदयात नसावा आणि मग साठवायला सांगावं. आहे तर साठवायला का सांगतात, हा पहिला मुद्दा. तर याचं उत्तर असं आहे, आहेच, हरी हृदयात आहेच, मग साठवायला का सांगतात. आहेच, पण आपल्याला तो आहे असं वाटत नाही, आहे असं वाटत नाही. म्हणून तो असूनही वाटत नसल्यामुळे नसल्यात जमा झालेला आहे. आपल्याला वाटत नसल्यामुळे तो असूनही नसल्यात जमा झालेला आहे. मग तुम्ही साठवा याचा अर्थ काय, जो आहे त्याची अस्तित्वाने ओळख करून घ्या, याचंच नाव साठवणं. वस्तूच्या नुसत्या असण्याला महत्त्व नसतं, वस्तूच्या ज्ञानाला महत्त्व असतं. वस्तू नुसती असली म्हणजे ती कार्यकारी होऊ शकते, उपयोगाला येऊ शकते असं नाही. वस्तूचं ज्ञान जर असेल तर ती वस्तू उपयोगाला येऊ शकते, कार्यकारी होऊ शकते. म्हणून वस्तूच्या नुसत्या असण्याला महत्त्व नाही, वस्तूच्या ज्ञानाला महत्त्व आहे. तसं हरी अस्तित्वाने आहे, पण त्याची अस्तित्वाने आपल्याला जाण नाही, ओळख नाही. म्हणून साठवायला सांगतात, म्हणजे अस्तित्वाने त्याची जाणीव करून घ्यायला सांगतात, ओळख करून घ्यायला सांगतात. ओळखीला हरी धन्य तो संसार. ओळख करून घ्यायला सांगतात. वस्तूच्या असण्याला महत्त्व नाही, वस्तूच्या ज्ञानाला महत्त्व आहे. ज्ञान असेल तरच ती उपयोगाला येऊ शकते, कार्यकारी होऊ शकते. मी आलोय तुझ्याकडे, तू आला ना, हरकत नाही, पण माझी तातडीची महत्त्वाची मीटिंग आहे, मला आज त्या मीटिंगला गेलंच पाहिजे, त्याच्यावर निकाल अवलंबून आहे. म्हणून मला आता नाही, मग थोडंसं 5 मिनिटं मी थांबू शकत नाही, मला गेलंच पाहिजे. तुझं काय काम असेल ना, मग मी मीटिंगहून आल्यावर रात्र तू आणि मी, काय तुझं काय काम असेल ते केल्याशिवाय उठणार नाही. मग हरकत नाही, मला जाऊ. बरं ठीक आहे, मग मी थांबू. हो थांब. तो थांबला घरी, हा चालला. पण याच्या लक्षात आलं 10 वाजता लाईट जाते आणि याला आपण ठेवलं इथे, याला काही माहीत नाही, पहिल्यांदा चालय आपल्या घरी. तर लाईट गेलेला काही सुचणार नाही, म्हणून त्याने लगेच परत फिरून आला आणि सांगितलं, हे बघ ही बॅटरी, लाईट जाते
ही बॅटरी तुला उपयोगाला लागल्यावर गेला. नेमके ठरलेल्या वेळेला लाईट गेली आणि थोड्या वेळाने याला आली. तो म्हणू लागला, पण आता बाथरूम कुठे, संडास कुठे आपल्याला माहीत नाही. अरे पण त्याने बॅटरी ठेवली. आपल्याला बॅटरीने पाहता येईल कुठं आहे कुठं आहे, फिरून पाहता येईल. पण तो म्हणला अजून काही उजेड देई नाही. थांबला, थोड्या वेळाने देईल उजेड, थोड्या वेळाने देईल उजेड. तुम्ही बघा त्या मर्क्युरी लाईट जे असतात ना, त्या लगेच लागत नाहीत. थोडंसं पहिलं बटन थोडंसं लागतं, मग होता 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 मग लख्ख प्रकाश पडतो. सुरुवातीला एकदम स्पष्ट लागत नाहीत. याला वाटलं आताच बॅटरी उजेड देईल मगच देईल, आताच देईल मगच देईल. ती बॅटरी काय उजेड देईल ना बा. खूप याला कळ लागून गेली, कुठं आहे काय करावं. हाही अजून येत नाही. तितक्यात तो आला बा. आल्यानंतर म्हणला अरे काय 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 म्हणे बॅटरी ठेवली कुठे रे उजेड, मला केव्हाची आली. उजेड देत नाही ना. म्हणते बरं माझ्याकडं दिली. बटन दाबलं, लख्ख प्रकाश. म्हणे याला बटन दाबावं लागतं काय. आलं लक्षात तुमच्या आता. मला सांगा, उजेडाचं साधन बॅटरी त्याच्या जवळ होती का नव्हती? उपयोगाला आली का? का नाही आली? ज्ञान नाही. बटन दाबल्यानंतर प्रकाश पडतो हे ज्ञान नसल्यामुळे उजेडाचं साधन बॅटरी जवळ असूनही त्याच्या उपयोगाला येऊ शकली नाही. याचा अर्थ काय? वस्तूच्या नुसत्या अस्तित्वाला महत्त्व नाही, वस्तूच्या ज्ञानाला महत्त्व आहे. ज्ञान जर असेल तर ते उपयोगाला येऊ शकतं, कार्यकारी होऊ शकतं. म्हणून हरी सर्वांच्या हृदयात आहे, पण अस्तित्वाने ओळख नाही. तुकोबारा म्हणतात त्याची अस्तित्वाने ओळख करून घ्या, जाणीव करून घ्या, म्हणजे तो आहे असं तुम्हाला ज्ञान होईल. आणि ज्ञान झालं का तुमच्या उपयोगाला तो. पहिल्या मुद्द्याचं उत्तर संपलं. दुसरा मुद्दा असा, हरी आहे मोठा, हृदय आहे छोटं. छोट्या हृदयात मोठा हरी साठवला जाईल कसा? तर याचं उत्तर असे, साठवता येतो. तुम्ही म्हणाल डोकं जागेवर आहे का? हो, त्यानेच बोलतोय. छोट्यातही मोठं साठवता येतं. कसं काय? मी समजून देतो तुम्हाला. एकाने पुस्तक उघडलं, भूगोलाचं पुस्तक मुलाने उघडलं. पाहतो तर एका बाजूला तो नकाशा. मी म्हटलं हे काय रे? तुम्हाला माहित नाही? आपला भारत ना. भारताचा नकाशा त्या पुस्तकात त्या पानावर. हा भारत आहे आपलं. हो, सगळा. हो, 2 इंच नकाशा, 2 इंचात, 2 इंचाचा तो नकाशा भारताचा त्या पुस्तकात पानावर. मला सांगा, 2 इंचात तो पूर्ण भारत देश आपला आहे का नाही? आपला भारत देश 2 इंच आहे. कन्याकुमारी ते जम्मू, काश्मीर ते कन्याकुमारी, मुंबई ते कलकत्ता, पूर्व पश्चिम दक्षिणोत्तर आपला भारत देश किती व्यापून आहे, किती मोठा आहे. पण एवढा मोठा भारत देश 2 इंचात आलाय का नाही? कसा काय आला? एवढा मोठा भारत देश 2 इंचात आला कसा? याला काय उत्तर आहे? स्केलमुळे. स्केलमुळे कितीही मोठं छोट्यात आणता येतं. 1 सेंटीमीटरला 1000 किलोमीटर. काय स्केल असेल ते लावून घ्या तुम्ही. त्या स्केलमुळे कितीही मोठं छोट्यात आपल्याला आणता येतं. तसा एवढा मोठा हरी देखील छोट्या हृदयात येऊ शकतो. एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू
तैसा एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे, एवढा म्हणण्यातून त्याची व्यापकता दाखवली आणि प्रभू म्हणण्यातून त्याचं सामर्थ्य दाखवलं. व्यापक आणि सामर्थ्यवान तो प्रभू, पण तेने संपुष्टी राहावे, त्याने हृदयात येऊन राहावं. कशामुळे? भावे. भावे शब्दाखाली अंडरलाईन मारा. भाव. भाव असा शक्तिशाली आहे, कितीही मोठ्याला तो छोट बनवतो. होय भक्ती केला तैसा. भावाची शक्ती फार आहे. भावापुढं देव माघार घेतो. मोठे भावार्थाचे बळ देव धारा चांदे बाळ, देव धारा चांदे बाळ, देव धारा चांदे बाळ. मोठे भावार्थाचे बळ मोठे भावार्थाचे बळ देव झाला त्यांचे बाळ. देव कशानेच आकळला जात नाही, आकळतो फक्त एकाच बळाने. भाव बळे आकळे, ए रवी नाकळे. देवाला सत्ता फक्त भावाची चालू शकते. भावापुढे बळ नाही कोणाचे सबळ, करी देवावरी सत्ता कोण त्याहुनी परता. भाव असा शक्तिशाली की तो भगवंताला लहान बनवतो, लहान बनवतो. म्हणून एवढा मोठा हरी खरा, परंतु भक्ताचा भाव पाहून तो छोट्या हृदयात येऊन राहतो. तेने संपुष्टी साठवेला राहे हृदय संपुष्टी, बाहेर धाकुटे मूर्ती उभा. तर भाव प्रेम असं शक्तिशाली आहे की देवाला ते लहान बनवतं. म्हणून एवढा मोठा हरी पण छोट्या हृदयात राहू शकतो. तिसरा मुद्दा कशाने? तर प्रेमाने, भावाने. चौथा मुद्दा की हृदय हे मंदिर बनलं की भगवान येऊ शकतो. तर हृदय मंदिर होईल कशाने? तर हृदय मंदिर होण्याकरता आपण एक करायला पाहिजे. मंदिर शब्द पावित्र्याचा द्योतक आहे. हृदय आपण पवित्र केलं पाहिजे. अपवित्रता ज्याने आलेली आहे ते घालवल्याशिवाय हे पवित्र होणार नाही. अपवित्रता या हृदयाला कशाने आलेली आहे? विकारांनी. काम, क्रोध, लोभ, द्वेष, मत्सर, स्पर्धा, असूया हे अनेक विकार आपल्या हृदयात साठवलेले आहेत. मोठी आपली कमाई आहे. फार साठवून ठेवलं आहे आपल्या हृदयात. आपण काय काय सांग इथं राहिले म्हणून मरल पण विसरणार नाही. इथं लागून राहिले, इथं राहिले म्हणून. एक एक स्पर्धा, असूया, काम, क्रोध, लोभ या सर्व विकारांना आपण आपल्या हृदयात ठेवलेलं आहे. काम, क्रोध हे देह मलिन, मन मलिन वासना मेळे, लागोने धी मळ ममतेचा, हे विकार आपल्या हृदयाला मालिन्य आणतायत. म्हणून या हृदयाला आलेलं मालिन्य हे घालवल्याशिवाय हे हृदय मंदिर होणार नाही. हे विकार आपण घालवले पाहिजे. हे रिकामं केलं पाहिजे. रिकामं केल्याशिवाय देव तिथे येऊ शकणार नाही. आपण इतकं खच्चून भरलं की दारही लागत नाही. देवाने येऊन कुठं राहावं? तर त्याच्याकरता यांची हकालपट्टी केली पाहिजे. हे विकार घालवल्याशिवाय हृदय मंदिर होणार नाही. सेना महाराजांचे गोडा मग आहे, घातले बाहेरी काम क्रोध वैरी, मग बैसला अंतरी पांडुरंग. हे वैरी बाहेर काढले, यांना हकालपट्टी, यांची हकालपट्टी केली. ते गेल्यामुळे तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे. हे निर्मळ केल्यानंतर तो भगवान तिथे येऊन राहतो. तर हे केले पाहिजे, रिकामे केले पाहिजे, तर भगवान आपल्या हृदयात येईल. तुकोबारा म्हणतात, काम क्रोधे केले घर रिते,
तुका म्हणे देह भरिला विठ्ठले काम करे, रिकामं केलं, हे सोडून गेले, त्यामुळे देव तिथे येऊन राहिला. हे विकार घालवल्यानंतर हे हृदय मंदिर होईल आणि हृदय मंदिर झालं की भगवानात येईल. मग हृदय हे विकार जातील कशाने? आता त्याच्याकरता मार्ग आहे नामचिंतन. नामचिंतनाने विकार जातात. तुका म्हणे नाम ज्याचे नासी क्रोधकाम, हरिभवश्रम उच्चारिता वाचेसी, नामस्मरण एका जनार्दनी गाता हरीचे नाम, निमाली इंद्रिय विषय विसरली काम. नामचिंतनाने विकार जातील. विकार गेले की हृदय मंदिर होईल. हृदय मंदिर झालं की हरी हृदयात येईल. हरी हृदयात आला की एरझार संपेल आणि एरझार संपलं की दुःख संपलं. म्हणून तुकोबाराय म्हणतात साठविला हरी जे हृदय मंदिरी. मग ज्यांनी हृदय मंदिरामध्ये हरीला साठवलं त्यांचं झालं काय? साठविला हरी जे हृदय मंदिरी. ज्यांनी आपल्या हृदय मंदिरामध्ये हरीला साठवलं तुकोबाराय म्हणतात त्यांची सरली एरझार. त्यांची एरझार संपली म्हणजे येणं जाणं संपलं. तो आता भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त झाला. तुका म्हणे येणे जाणे नाही आता, राहिलो अनंताची पायी. अनंताची पायी राहिलो आता, येणे जाणे नाही. त्या अनंताच्या पायी राहिलो, आता येणं जाणं संपलं. येणे न घडे रे, जाणे न घडे रे, त्याची सरली एरझार. आणखी झालं काय? झाला सफळ व्यापार. भगवत स्वरूपाला जो प्राप्त झाला त्याला पुन्हा जन्माला यावं लागत नाही. यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम, यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयाः. तिथे गेल्यानंतर त्या स्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर पुन्हा येणं जाणं नाही. त्या स्वरूपात एक रूप तो होऊन जातो. म्हणून झाला सफळ व्यापार, त्याची सरली एरझार. झाला सफळ व्यापार. व्यापार सफळ झाला. जीवनात त्यांनी जी साधना केली त्या साधनेला सफलता आली. साधना हा व्यापार झाला. आणि तोच व्यापार खरा की ज्याच्यात लाभ होत असेल तो. तुका म्हणे लाभ होयतो व्यापार, करा काय फार शिकवावे. लाभ होईल तोच व्यापार खरा आहे. तर लाभ झाला काय तो सफल झाला. झाला सफळ व्यापार.
व्यापार सफल होणं केव्हा म्हटलं जातं? 500 कोटीचं भांडवल गुंतवलं आणि वर्षाच्या शेवटी ताळा लावून पाहिला तर 1000 कोटी कर्ज झालं. याला व्यापार सफल म्हणतात का? नाही. तूट पडत असेल तो व्यापार खोटा. मुद्दलामध्ये पडे तोटा ऐसा खोटा उदीम. मुद्दलात घट पडता कामा नये. मुद्दलाला धक्का न लागता त्याच्यावर अनेक पटीने नफा मिळणं हा हे व्यापार सफल. तसं हे देहरूपी भांडवल हे आपल्याला मिळालं आणि या भांडवलाच्या आधारावर नाशिवंत देहाच्या आधारावर शाश्वत परमात्मा मिळवला. नाशिवंत देता ब्रह्म येईल हाता ऐशी ज्याची कथा पुराणात. हा पिंड हा उसना आलेला पाचाचा, हा पंचभूताचा गोंधळ, हा नाशिवंत देह. पण या देहामध्ये भगवंताने अशी आपली शक्ती घातली की या देहाने देव होता येतं. हेही तन करते क्या ना होय. काय होऊ शकत नाही. नर का नारायण बन जाय. नराचा नारायण होऊ शकतो अशी या देहात शक्ती आहे. म्हणून तो भगवान हृदयात आला म्हणून त्याचा व्यापार सफल झाला. भगवान हृदयात येणं हा सर्वात श्रेष्ठ लाभ आहे. याच्यापेक्षा श्रेष्ठ लाभ दुसरा नाही. तुका म्हणे आता लाभ नाही या परता. यल लाभान ना परो लाभो यत सुखात ना परम सुखम. असं सर्वात श्रेष्ठ हा लाभ. संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला. हा जोडला, हा प्राप्त झाला, हृदयात आला म्हणून सर्वात श्रेष्ठ हा लाभ. म्हणून झाला सफळ व्यापार. व्यापार त्याचा सफल झाला. पण कहो तुकोबर आहे, जो देवाला हृदयात साठवायच्या नादाला लागला त्याला घरचे लोक बरे पाहत नाहीत नऊ. जो परमार्थ थाकडे वळला का घरचे लोक म्हणतात आमच्या कुळात असं नव्हतं. हे कुठून आमचे कुळे नव्हते ऐसे हेची पिसे निवडले. काय पोरा लागली चट धरी वाट देवळाची. घरचे लोक त्याला बरं पाहत नाहीत. मग घरचे लोक बरं पाहत नाही मग तो कुठेही आपल्या जीवनाची वाटचाल करत असतो. तुकोबारांचे गोड अभंग आहे. देवाचा भक्त तो देवाशीच गोड. अनिकाशी चाड नाही त्याची. कवनाचा सोयरा नव्हेच सांगाती अवघी हाती अंतरला. माझे ऐसे तया न म्हणती कोणी असे राणी वनी भलते ठाय. तो कुठे आपलं जीवन व्यतीत करत असतो. मग घरचे लोक त्याला बरं पाहत नाही. कुठे त्याला आपलं जीवन व्यतीत करावं लागतं. मग त्याच्या जीवननिर्वाहाचं कसं काय. आणि त्याच्यावर जर काही संकट आली तर त्या संकटातून त्याचं निवारण कोण करणार. तुकोबारा म्हणतात ही शंका मनात आणता कशाला. ज्याने आपल्या जीवनातली अशी वाटचाल केलेली आहे, हृदय मंदिर बनवलेलं आहे, तो हरी हृदयात आलेला आहे. मग ज्याच्या हातात हरी आला, हरी आला हातात, हरी आला हातात, हरी आला हातात, हरी आला हातात. हे हरी आला हातात, हरी आला हरी आला मग कैसी भय चिंता, हरि आला हातात मग कैसी भय चिंता, मग कैसी भय चिंता. हरि
रसार त्यांची सरली रसार त्यांची सरली रसार हरिया ज्यांनी हृदय मंदिरामध्ये हरेला साठवलंय आता तो हृदयात आला. मग ज्याच्या हातात हरी आलाय त्याला भय कसलं आणि चिंता कसली. हरी आला हाता मग कैची भय चिंता. त्याला चिंता कसलीच नाही. सर्व चिंता दूर करणारा भगवान त्याच्या हृदयात आलेला आहे. तो सर्वांची चिंता दूर करणारा आहे. नको चिंता करू कोणत्या गोष्टीची. कोणत्या गोष्टीचा. पतिलक्ष्मीचा जाणार. आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्याची सर्व. त्याला चिंता. याला चिंता करण्याचं काही कारण नाही. भगवान सर्वांचं रक्षण करतो. मग भक्ताचं रक्षण करणार नाही का. एक लौकिक दृष्टांत सांगतो म्हणजे झटकन तुमच्या लक्षात बसेल. पुढे जाता येईल आपल्याला. शहाणा बाप जो आहे शहाणा बाप तो आपले आबरू जाऊ नये म्हणून नालायक पोरालाही खाऊ पिऊ घालतो. एखादा नालायक आहे उडान टप्पू आहे काम धंदा अजिबात करण्या पोळासारखा नुसता आहे पण त्याही मुलाला बाप म्हणतो बाळ्या अरे नको दुकान उघडू नको गाईला पाणी पाजू नको शेतात जाऊ काही नको करू पण घरात मर. बाहेर कुठं जाऊ नको कोणा पुढे हात पसरू नको तुला पोसायला मी भक्कम आहे. मग असा जो शहाणा बाप आपले आबरू जाऊ नये म्हणून कामधंदा न करणाऱ्या नालायकाला सांभाळतो. तोच बाप दररोज दुकानचा गल्ला 5 लाखाचा जसाच्या तसा हातात आणून देणारा जो आज्ञाधारक मुलगा आहे त्याला सांभाळेल का नाही. हा जो कामधंदा न करणाऱ्या नालायकाला सांभाळतो तो कामधंदा करणाऱ्या आज्ञाधारकाला सांभाळणार नाही का. तसं जे देवाला मानत नाहीत अशाही अवलादींचा सांभाळ देवच करतोय. मग जे देवाला मानतात देवाची भक्ती करतात त्यांचा सांभाळ देव करणार नाही का. म्हणून नाथ महाराजांचा गोड अभंग आहे. आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्याशी सर्व. तू त्याचं आवडीने नाम घेतोय ना तुला चिंता करण्याचं काही कारण नाही. तुझी चिंता त्याला. तो बैसोन निश्चळ करी त्याचे ध्यान देईल तो अन्न वस्त्र दाता. तो भोजनाच्छादने चिंता मृथा कुर्वन्ति वैष्णवाः योसौ विश्वंभरो देवः स भक्तान किमुपेक्षते. जो विश्वाचं भरण पोषण करतो तो भक्ताचं करणार नाही. म्हणून भक्ताला चिंता करण्याचं काही कारण नाही. तसंच भक्ताला भयही नाही का. भगवान असा समर्थ आहे सर्व सत्ताधीश आहे की तो इतका शक्तिशाली आहे की त्याच्या पुढं कोणाचंही बळ चालू शकत नाही. कोणी त्या भक्ताचा केस वाकडा करू शकत नाही. ज्याको राखे साईया मार सके ना कोय बालन बाका कर सके जो जग बैरी होय. सर्व जग त्याचं वैरी झालं तर त्याचा केस कोणी वाकडा करू शकत नाही का. त्याची सत्ताच एवढी मोठी आहे. सर्व शक्तिशाली जे जे आहेत अनेक असुर का अनेक लोक त्या सर्वांना बळ त्याचं आहे. सर्व त्याची आहे शक्ती त्यांच्यामध्ये. म्हणून तो समर्थ सत्ताधीश परमात्मा त्याच्या बळापुढं कोणाचंच बळ चालत नाही. कोणाचंच बळ चालत नाही. केला अंगीकार पंढरीच्या देवे काय करीतील काळमशक मानवे. इतर कोणी त्याचं काय करू शकत नाही. देव राखे तया मारील कोण. प्रल्हाद छोटासा बालक होता की नाही. छोटासा बालक होता पण इतका शक्तिशाली हिरण्यकश्यपू
पण तो शक्तिशाली हिरण्यकश्यपूही प्रल्हादाला मारू शकला नाही. मारण्याचे जहाल प्रयोग केले त्याने, जवळजवळ 13-14 प्रयोग केलेत प्रल्हादाला मारण्याचे. ते अतिशय जहाल आहेत, कोणीच वाचू शकलं नसतं त्याच्यातून. पण प्रल्हाद अग्नीत रक्षिला जळात. भगवंताने त्याचं रक्षण केलं, हिरण्यकश्यपूला संपवलं. म्हणून भक्ताला कोणाची भीती नाही आणि भक्ताला चिंताही कशाची नाही. हरीची या भक्ता नाही भय चिंता, दुःख निवारिता नारायण. म्हणून हरी आला हाता मग कैची भय चिंता, त्यांची सरले अरधार झाला सफळ व्यापार. असं सांगितल्यानंतर एक चातुर्मासात राहिलेला उठला. अनेक ग्रंथ श्रवण केलेले, वेदांत ऐकलेला, सर्व ऐकलेलं तो उठला आणि तो म्हणाला, महाराज तुम्ही म्हणता त्याची सरली येरझार, त्याचं येणं जाणं संपलं. पण आम्हाला एक म्हणायचं आहे, येणं जाणं संपेल कसं? का या जीवनात त्याने अनेक कर्म केलेली आहेत, करतही आहे. आणि शास्त्र सिद्धांत असा आहे, आपलं केलेलं कर्म हे भोग दिल्याशिवाय संपत नसतं. उरलेलं कर्म ते भोगण्याकरता त्याला जन्माला यावंच लागतं. ज्ञानेश्वरीत उभे नैवेद्यात आगा कर्मे जै उरावे तै ती सुखदुःखी फळावे तया ते भोगावया यावे. ते आहे का? उरलेलं कर्म भोगण्याकरता त्याला जन्माला यावं लागतं. मग त्याने या जीवनात जे केलेलं कर्म आहे ते त्याचं उरलेलं आहे की नाही, त्याचा तो स्टॉक आहे की नाही. मग त्याला पुन्हा त्या उरलेलं कर्म भोगण्याकरता जन्माला यावं लागेलच ना. आणि तुम्ही तर म्हणतात त्याची सरली हेरझार, सरेल कशी काय? ते कर्म भोगण्याकरता जन्माला यावं लागेल ना. तुकोबर म्हणतात तुझं बोलणं बरोबर आहे, पण त्याला उत्तर माझं असं आहे, कर्म उरल्यानंतर त्याला जन्माला यावं लागेल ना. हो, पण उरेल तर ना. भगवान त्याचं काहीच उरू देत नाही, सगळं संपवतो. हेच अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका मने तुका मने तुका मने तुका मने तुका मने तुका मने काही बोरो ने देवो रे, काही बोरो ने देवो रे, काही बोरो ने देवो रे, काही बोरो ने देवो रे. हे त्यांची सरली त्यांची सरली ज्ञानेश्वर
म्हणे हरी काही उरो नेदी उरी, हरी काही उरी उरो नेदी, हरी काहीच उरी उरू देत नाही. म्हणजे जन्माला कारणीभूत ज्या ज्या गोष्टी आहेत त्या त्या भगवान सगळ्या संपून टाकतो, शिल्लक ठेवत नाही. ते निळोबऱ्यांचे गोड गवळण आहे. ती गवळण म्हणते, हा भगवान माझ्या घरी आला, मला म्हणलेला फार मला भूक लागलेली आहे. मग त्याला फार भूक लागली, मग मी खायला त्याला दिलं. पहिला फराळ दिला. दिवाळीच्या वेळेला रेडीमेड फराळ प्रत्येकाच्या घरी तयार असतो. कोणताही पाहुणा येऊ द्या, तो लगेच जायचं म्हणू द्या, एक मिनिटात आपण लगेच त्याचा उपचार करू शकतो. लगेच डिश घेतो, एक लाडू, एक करंजी, एक काटे वडे, चिवडा, शंकरपाळ्या ठेवतो, खा आणि ढळ. त्याला काय खायचं ते तेवढं तो खातं, काही शिल्लक राहतं ते पुन्हा मूळ डब्यात जातं. हे सांगू नये पण बोलून गेलो, जाऊ दे. फराळ मी दिला, त्याला दिला. आता फराळ केल्यावर तास 2 तास दम धरायला काय हरकत आहे का? पण फराळ खाल्ल्यानंतर हा म्हणतो काहीच भागलं नाही, आणखी काहीतरी देच. मग मी त्याला जे होतं स्टॉक थोडासा, काही रिझर्व कोटा असतो, खास पाहून आल्यानंतरच तो काढला जातो. जावई आल्यावर, अलबत्याला नाही काढला जातो. असा रिझर्व कोटा, तोही माल दिला मी त्याला, तोही खाऊन टाकला. तो म्हणतो अजूनही भागलं नाही, अजूनही भुकायचं, काहीतरी देच. मग कच्चा जो माल होता काही, तोही त्याला मी दिला, तोही त्याने खाऊन टाकला. तो म्हणतो काहीच भागलं नाही, अजून काहीतरी देच. आता काहीच शिल्लक राहिलं नाही, द्यायला देऊ काय तुम्ही? याने काय काय खाल्लं माझ्या घरी? ऐका ती गवळण सांगते, माझ्या मीपणाचा करोनी फराळ. माझा मीपणा पहिला अहंकार त्याने खाऊन टाकला. माझ्या मीपणाचा करोनी फराळ, उरले खावयासी बैसला सकळ, ऐसा भुकाळू हा नंदाचा गोवळ, यासी नपुरे ग्रासिता माझा खेळवो, आता काय देऊ नसता जवळी, संचित प्रारब्ध ते भक्षिले समूळी, कर्माच्या घेतल्या कवळी, विषय वासना त्या ग्रासल्या निमिष मिळली. संचित खाल्लं, प्रारब्ध खाल्लं, कर्म खाल्लं, वासना खाल्ल्या, हे सर्व जन्माला आणणारे आहेत. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. तर जन्माला आणणारा हा जो स्टॉक, तो सर्व त्याने खाऊन टाकला, काहीच शिल्लक राहिलं नाही. आता काय देऊ? म्हणून तुका म्हणे हरी काही उरो नेदी उरी, काहीच उरू देत नाही, सगळं संपून टाकतो. मग सर्व संपून टाकल्यावर जन्म येईलच कसा? त्याची सरली येरधार, झाला सफळ व्यापार. आपली सेवा संपली, वेळ थोडा अधिक झाला, याबद्दल क्षमा असावी. तर तुकोबारांनी खूप सुंदर दिशा आपल्याला दिलेली आहे. तेव्हा आपणही आपल्याला दुःख जर संपवायचं असेल तर एरझार संपवली पाहिजे. एरझार जर आपल्याला संपवायची तर हरीला हृदयात आणलं पाहिजे. हरीला हृदयात आणायचं आहे तर हृदय मंदिर करायला पाहिजे. हृदय मंदिर करायचं आहे तर आपल्याला विकार घालवले पाहिजेत, आणि विकार जर घालवायचे तर आपल्याला नामस्मरण केलं पाहिजे. हे सर्वात शेवटी सार आहे. नामचिंतन करावं, कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईले भेटी. कलियुगात हरिनाम हेच उद्धाराचं साधन आहे. नामचिंतन करावं की नामचिंतनाने विकार जातील. विकार गेले की हृदय मंदिर होईल. हृदय मंदिर झालं की हरी हृदयात येईल, आणि हरी हृदयात आला की एरझार संपेल, आणि एरझार संपली की आपलं दुःख संपले. दुःख संपेल, माझी सेवा संपली. आपणही आपल्या जीवनामध्ये याचप्रमाणे वाटचाल करावी. नामचिंतनात आपण रत राहावं. गेलेलं आयुष्य जाऊ द्या, कसं गेलं ते जाऊ द्या, गेलं ते गेलं. उरलेलं आयुष्य आपलं आहे ना, उरलेल्या आयुष्यामध्ये आपण आता ही वाटचाल केली पाहिजे. गेलेल्या आयुष्यात आपण बदल करू शकत नाही, पण उरलेल्या आयुष्यात आपण बदल करू शकतो. आज निर्णय घेऊ शकतो प्यायची बंद. इथं कोणी पिणारं नसेलच म्हणा, पण जर कोणी असलच चुकून तर त्यांनी आज निर्णय घ्यावा की आपली दुर्व्यसनं आपण सोडली पाहिजे, दुर्वर्तनं सोडली पाहिजे. दुर्विचार, दुराचार हा गेल्याशिवाय आपलं हृदय मंदिर होणार नाही, आणि हृदय मंदिर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत भगवान आपल्या हृदयात येणार नाही. तेव्हा आपण आपल्या जीवनात संतांनी दिलेली दिशा, या दिशेने पावलं उचलावीत, मार्ग चाल घडावी, म्हणजे निश्चित या अनुभवापर्यंत आपण आल्याशिवाय राहणार नाही. असे तुकोबारांचे अभंग नजरेसमोर ठेवा.
अभंगाप्रमाणे आपलं जीवन बनवा. हेच अभंग आपल्याला तारणार, नक्कीच तारणार. अहो तुकोबरायांच्या अभंगाने दगडांना तारले, आपल्याला का नाही तारणार हो? दगडांना तारले की नाही? रामेश्वर भट्टाने दगड बांधून हे अभंग बुडवले नाही इंद्राणीच्या डोहात, बुडवले दगड बांधून. पण तुकोबरायांनी त्याच डोहाच्या कडेला अनुष्ठान केलं, अन्न पाणी वर्ज करून, तर ते बुडवलेले अभंग दगडाला घेऊन वर आले. 18 दिवसांनी वर आले आणि कोरडेच्या कोरडे आपल्याला मिळाले. जळी दगडासहित वह्या तारियल्या जैश्या लाह्या, आणि उदका माझी वह्या ठेवणी कोरड्या, दाखवणे रोकड्या विश्वजना नवे. हा सामान्य महिमा संतांचा. कोरडेच्या कोरडे तिथून पुढे आपल्याला मिळाले. तिथे जर ते बुडाले असते तर आपल्या वाट्याला काय आलं असतं? आमच्या वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य मामासाहेब दांडेकर नेहमी सांगत असत, ते अभंग तरले म्हणून आपण तरलो. ते जर बुडाले असते तर आपण केव्हाच बुडालो असतो. म्हणून ते अभंग तिथे तरले, नुसते तरले नाही, दगडांना घेऊन तरले. मग जे अभंग दगडांना तारतात ते आपल्याला नक्कीच तारतील. फक्त आपण तसं दगड बनलं पाहिजे. तसं दगड म्हणजे दगड कोणते तरले? वह्यांना बांधलेले तेच तरले. आजूबाजूला पांगलेले मोकर दगड नाही वर येत सुटले, ते तसेच बुडालेले राहिले. उलट ते आणखी शेवाळले. त्या दगडांनी दुसऱ्यांना घसरून पाडलं आणि बुडवलं. दगड तेच वर आले, वह्यांना बांधलेले. तसं आपणही अभंगाशी बांधिलकी करा की आपणही वर आल्याशिवाय राहणार नाही. अभंगाशी बांधिलकी करणं म्हणजे अभंगाप्रमाणे आपलं जीवन बनवणं. अभंगाप्रमाणे आपलं जीवन बनवलं की आपणही तरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून असे अभंग सर्वांना दिसायला पाहिजेत, सर्वांच्या नजरेसमोर यायला पाहिजेत. म्हणूनच गाथा मंदिराची योजना देहूला राबवण्यात आली. ज्या डोहात ते बुडवले होते, ज्या डोहाच्या कडेला तुकोबरांनी 13 दिवस अनुष्ठान केलं, त्याच डोहात ते अभंग दगडाला घेऊन वर आले. म्हणून त्याच प्रासंगिक जागेवर हे गाथा मंदिर उभं राहिलेलं आहे. तीच प्रासंगिक जागा आहे, तीच प्रासादिक जागा आहे. पूर्ण गाथा उच्च प्रतीच्या मार्बलवर कोरून लावला गेलेला आहे. सर्व अभंगाचं एकाच वेळेला आपल्याला दर्शन होऊ शकतं. अनेक उपक्रम तिथे राबवलेले आहेत. भक्तनिवास आहे, सत्संग भवन आहे, अन्नपूर्णा सदन आहे. तिथे दर्शनाला आलेल्या भाविकांना रोज जेवण दिलं जातं. दररोज दुपारी 12 ते 2 यावेळी 500-700 लोकांचं जेवण होत असतं आणि विना टोकन असतं. त्याचप्रमाणे उच्च दर्जाचं मिष्टान्नाचं असतं. तिथे त्याप्रमाणे आयुर्वेदिक पद्धतीने शारीरिक चिकित्सा केली जाते, मोफत औषधोपचार केले जातात, नेत्र तपासणी केली जाते, मोफती बिंदूचं ऑपरेशनही केलं जातं. असे अनेक उपक्रम तिथे राबवले जात आहेत. गोशाळा आहे, गुरुकुल पद्धतीने विद्यालय आहे. अभंग तिथे दगडावर कोरून आपण लावले. आता ते जगाच्या हृदयावर कोरायचे आहेत. पण जगाच्या हृदयावर कोरण्याकरता जगाच्या भाषेत आपल्याला जायला पाहिजे. त्यावेळेला हे काम होऊ शकेल. म्हणून जगाच्या भाषेत जाण्याकरता तिथे आपण गुरुकुल पद्धतीने विद्यालय सुरू केलं आहे. 4 भाषेत शिक्षण दिलं जातं, संस्कृत, इंग्रजी, हिंदी आणि मराठी. 4ही भाषेत शिक्षण दिलं जातं असं विद्यालय आपण तिथे सुरू केलेलं आहे. आता सध्या 125 मुलं तिथे शिक्षण घेत आहेत. पहिली बॅच ह्या वेळेला बाहेर पडलेली आहे. 1916 साली 2016 साली आपण हे विद्यालय सुरू केलं. जोग महाराजांनी वारकरी शिक्षण संस्था 1917 साली सुरू केली. आता 2017ला त्याचा शताब्दी महोत्सव संपन्न झाला आणि त्याच पूर्वसंध्येला 2016ला हे आपण विद्यालय तिथे सुरू केलं. 4ही भाषेत शिक्षण दिलं जातं. 10वी पास झालेल्या मुलाला प्रवेश आहे. 11वी ते 17वी हे जे शालेय शिक्षण आहे असं शिक्षण तिथे संस्कृत माध्यमातून दिलं जातं. संपूर्णानंद विश्वविद्यालय जे काशीचं आहे त्या काशीच्या संपूर्णानंद विश्वविद्यालयाशी आपण संबंध जोडलेला आहे आणि त्याद्वारा बहिस्थ परीक्षा त्यांची दिली जाते. आपण तो संबंध जोडला. आता पहिली बॅच ह्या वर्षी बाहेर पडलेली आहे आणि सर्वच्या सर्व 80% पुढे मार्क मिळून विशेषत्वाने पास झालेली आहे. तेव्हा
चारही भाषेत ते बोलू शकतात असा सराव आपण सुरू केलेला आहे. जे कोणी बीजेच्या उत्सवाला देहूला आलेले असतील त्यांनी बीजेच्या आदल्या दिवशी स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांचं जे प्रवचन असतं त्या प्रवचनाच्या वेळेस मुलांना दिलेलं शिक्षण चारही भाषेत ते कशी मुलं बोलतात असं ऐकलेलं असेल. म्हणून या प्रकारे बोलण्याचा सराव होता होता ते जगापर्यंत का पोचू शकणार नाही. जगभर चालणारी इंग्रजी भाषा आहे, संस्कृत भाषा आहे. म्हणून असं ते शिक्षण तिथे सुरू आहे. आणखी बरेच उपक्रम आपल्याला तिथे राबवायचे आहेत. आतापर्यंत जवळजवळ 30-35 कोटीची कामं झालेली आहेत. अजूनही 20-25 कोटीची कामं तिथे करायची आहेत. अनेकांनी लोकांनी लाखोंनी सहकार्य दिलेलं आहे म्हणून इथपर्यंत आलेलं आहे. राहिलेल्या कामाची काही अडचण नाही, कारण राहिलेले लोक अजून बरेच आहेत. राहिलेल्या लोकांनी राहिलेल्या कामाकरता जोर मारायचा आहे. इकडे पुष्कळ लक्षाधीश आहेत, नाही असं नाही, पण त्यांच्या लक्षात अजून काय येत नाही हे माझ्या लक्षात अजूनही येत नाही. तर इकडच्याही लक्षाधीशांच्या लक्षात यावं, त्यांनी तुकोबारांच्या सेवेचं लक्ष गाठवावं. तुकोबारांचे आपल्यावर उपकार आहेत, त्यांच्या उपकारातून आपण कधी उतरे होऊ शकणार नाही अशी सुसंधी आपल्याला प्राप्त झालेली आहे. असो, तुकोबारांचे विचाराचार आपल्याला जगापर्यंत पोचवायचे आहेत. भगवान करो सर्वांच्या अंतःकरणात ते सद्विचार निर्माण होऊन सर्वजण दुर्व्यसनापासून, दुर्वर्तनापासून, दुराचरणापासून परावृत्त होऊन गळ्यात पवित्र तुळशीची माळ, एकादशीव्रत, नित्य नामस्मरण आणि आईवडिलांची सेवा, समाज भजन करू आणि सेवेला विराम देऊ. सर्वजण तुकोबारांच्या नामचिंतनात सहभागी व्हा. विठाल जय जय विठाल जय जय